टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। दुर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी करण्यासाठी मावळचे प्रांत आणि तहसीलदार जे आहेत ते या ठिकाणी आता या स्पॉटवर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो की त्याच पुलाला लोखंडी पुलाला जोडणारा हा जो सिमेंटचा पूल आहे त्या पुलावरून जात जे आहे ते त्यांनी या ठिकाणी आता पाहणी जी आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। काल या घटनेमध्ये 4 जणांचा जो आहे तो या ठिकाणी दुर्दैवी असा मृत्यू झाला, तर 51 जण जे आहे ते जखमी झाले। त्याच पार्श्वभूमीवर आता मावळ प्रशासन जे आहे ते आता अलर्ट मोडवर आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की तहसीलदार असेल किंवा प्रांत असतील यांच्याकडून या पुलाची जी आहे ती आता संपूर्ण माहिती जी आहे ते घेण्याचं काम सुरू असल्याचं आपल्याला चित्र जे आहे ते पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की तब्बल 30 वर्षापूर्वीचा हा जुना पूल जो आहे तो या ठिकाणी होता। त्यानंतर जीर्ण झालेला हा लोखंडी सांगाडा आपण पाहू शकतो की हा सांगाडा जो आहे तो काल या ठिकाणी जास्त ओव्हरलोड जे आहे ते पर्यटक त्या पुलावर थांबल्यामुळे पडल्याचा अंदाज जो आहे तो या ठिकाणी प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर अतिशय जीर्ण झालेला हा पूल जो आहे तो आता या ठिकाणी हा सांगाडा बाजूला काढण्यात आलेला आहे। त्याचीच पाहणी जी आहे ती आता तहसीलदार मावळ असतील किंवा तहसीलदार प्रांत मावळ असतील यांच्याकडून जी आहे ती आता सुरू असलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। नक्की काय कशा प्रकारची पाहणी जी आहे ती या ठिकाणी झाली आपण हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आता यांच्याकडून करूयात। आपण पाहू शकतो की हे जे प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याकडून ही पाहणी जी आहे ती आता झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। अवघ्या काही वेळानंतर रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू होणार असल्याचं देखील तहसीलदारांकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी प्रांत सर आपल्यासोबत। सर काय सांगा, काय पाहणी जी आहे त्यात आपण केलेली आहे? जीर्ण असा हा पूल या ठिकाणी होता, त्याच्या बाबतीमध्ये काल माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सविस्तर बाईट दिलेला आहे। फक्त आम्ही आता कोणाची कंप्लेंट येते का त्याच्यासाठी कंट्रोल रूम ॲक्टिवेट केलेला आहे आणि कोणाची कंप्लेंट आली तर त्यानुसार सर्च मोहीम आम्ही करतोय। सर गेल्या काही दिवसापासून आपण पाहिलं तर हा पूल जो आहे तो जीर्ण झाल्याच्या तक्रारी आल्या त्या, अनेकदा घटना देखील या ठिकाणी घडल्या होत्या, तरी प्रशासनाकडून कुठेतरी दुर्लक्ष झालं असं वाटतंय का? नाही, तशा पद्धतीच्या तक्रारी माझ्यापर्यंत आलेल्या नव्हत्या। संबंधित विभागाच्या बाबतीमध्ये खात्री करून त्याच्या बाबतीमध्ये पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल। वारंवार आपण पाहिलं तर स्थानिक ग्रामस्थांकडून देखील वारंवार तक्रारी या ठिकाणी होत होतं की या पुलावर काहीतरी उपाययोजना करा। नाही, त्याच्या बाबतीमध्ये ऑलरेडी नवीन पुलाचं बांधकाम चालू केलं आहे। 10 जूनलाच PWD कडून वर्क ऑर्डर झालेली आहे। नक्कीच आपण पाहिलं तर प्रांत जे आहे ते मावळ तालुक्याचे त्यांच्याकडून जे आहे ते या ठिकाणी पाहणी जी आहे ती केली। त्यानंतर या पुलाला एक पॅरलल पूल जो आहे तो त्याची देखील मान्यता मिळाल्याचं त्यांच्याकडून जे आहे ते अधिकृतपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुशांत राऊत, समीर रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।